आंबेडकर विचार मंच सामाजिक संस्थेतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। आंबेडकर विचार मंच सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच सामाजिक चळवळीतील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आलेल्या आंबेडकरी गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। यावेळी सत्कार मूर्तींना भारतीय संविधानाची प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना संविधानाचे महत्त्व व त्यातील मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आकाश तायडे, सचिव अनिल खरात, खजिनदार भाईदास बैसाने, कार्याध्यक्ष मिलिंद बागुल, उपाध्यक्ष किशोर भालेराव, उपसचिव संदीप धिवर, उपखजिनदार विलास डोंगरे तसेच उमाकांत शिरसाट, अरविंद चक्रनारायण, विलास नितनवरे आणि रत्नाकर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। जीर्ण रूढीची प्रथा ती होती महिला जायची सती, पण फुले भीमाची कृपा ती महिला झाली राष्ट्रपती, नगराध्यक्ष, आमदार। बाबासाहेबांची एवढं मोठं योगदान आहे, त्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांची यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आनंद विहार वसंत विहार विभाग संविधान चौक येथे मोठ्या उत्साहामध्ये आज साजरी केली। आणि मी स्टार्टिंगला जे वाक्य वापरलं, जीर्ण रूढीची प्रथा ती होती महिला जायची सती, पण फुले भीमाची कृपा ती महिला झाली राष्ट्रपती। कारण आमच्या कार्यक्रमाला जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये महिला वर्ग जास्त उपस्थित होता आणि जास्त योगदान बाबासाहेबांनी हे महिलांसाठी केलेलं आहे, हे सर्वांना माहिती आहे आणि ते सर्व काही संविधानामध्ये दिलेलं आहे। बांधवांना या कार्यक्रमातून काय संदेश देऊ? आम्ही बाबासाहेबांचे विचार जे बाबासाहेबांनी संविधानामार्फत किंवा त्यांनी जे बौद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामार्फत जे दिलेलं आहे ते आम्ही सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो। आणि या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त प्रबोधनात्मक कार्यक्रम, जसा आज आम्ही आंबेडकरी विचारमंच सामाजिक संस्थेतर्फे संविधान द पिलर हा प्रबोधनात्मक मंगेशजी गांगुर्डे साहेब यांचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता आणि त्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे प्रबोधन झालं। खूप असंख्य लोकांनी हजेरी लावली होती आणि खूप आनंद वाटला। एक संदेश आमचा या आंबेडकरी विचार मंच सामाजिक संस्थेमार्फत दिला जाईल की आपण एकसंघ समाज राहणं गरजेचं आहे। आपली जी लढाई आहे ती समतेसाठी आहे, जी बाबासाहेबांनी आपल्यासाठी उभी केलेली आहे। हा समतेचा सागर आपण असाच पुढे नेत राहू आणि बाबासाहेबांचे विचार प्रत्येक समाजातील तळागाळापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी आमची संस्था यापुढे कार्यरत आहे। आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना संविधान पुस्तक वाटप केलेलं आहे, हा नेमका काय संदेश आहे? तर संविधानाचं जास्तीत जास्त वाचन व्हावं आणि आपले अधिकार आणि हक्क लोकांना कळावेत, हा त्यामागील उद्देश आहे। कारण लोकांना आपण जगतो कसं आणि विचार कसा करतो आणि आपण लढलं कसं पाहिजे याची शिकवण ही संविधान देतं, म्हणून संविधानाचं वाचन प्रत्येकाने केलं पाहिजे, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे।